हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर अक्षरशः आज मला बोलता येत नाही आहे. म्हणजे मी कुणाचे फोन पण उचलत नाही, एवढं जास्त माझं हे नरडं दुखतं आहे. आणि एवढंच दुखतं आहे ते बाहेरच्या साईडने नाही, आतल्या साईडने टोचतं आहे. असे काटे जसे येतात ना त्या टाईपने. त्याच्यामुळं मी रात्रीपासून नुसतं ते हळदीचं दूध आणि गरम पाणी कंटिन्यू पिते, पण थोडा पण फरक नाही. त्यात आज रविवार असल्यामुळे ना पूर्ण हॉस्पिटल बंद आहेत भरूचमध्ये. मी कालच जायला पाहिजे होतं, पण काल पण लेट चालू झाला प्रॉब्लेम. एक 6-5च्या नंतर आधी सर्दी होते. तर कोणाचंही ऐकू ना, काहीही करू नका. ही सीख ना मला याच्यातून मिळाली. तर मला माहीत आहे मला उन्हाळ्याची ॲलर्जी आहे, थंड खाण्याची ॲलर्जी आहे. तरीसुद्धा मी म्हटलं, म्हणजे मला एक जणाने सांगितलं की तू कंटिन्यू रोज एक वाटी तरी दही खा, म्हणजे तुझी तब्येत वाढेल. आणि म्हणून मी ते खायला लागले दही. आणि अक्षरशः माझे हे जे पाईप आहे आपली नरड्याची म्हणूया अशातनं, तर त्या पूर्ण पाईपला ना काटे आल्यासारखं असं टोचतं. म्हणजे असं मी असं श्वास असं आपण थुंकात जरी गिळतो ना त्या टाईपमध्ये जरी गिळालं ना तरी माझं इथं दुखतं नरडं इतकं जास्त. आणि त्याची इथं जे दुखते त्याचं डायरेक्ट इकडं दुखते, परत कानाकडे येते अशी. एवढे बेकार कळ मारते. कोणाचं ऐकून काही करू नका. जे स्वतःच्या तब्येतीला सूट होतं आहे तसं बारीक तर बारीक, काही प्रॉब्लेम नाही बारीक राहणारे. उगाच जाड व्हायच्या नादी लागू नका. तर माझा हा प्रॉब्लेम मला म्हणजे इतका जास्त त्रास देतोय ना की आजपासून मी बिलकुल असलं काही खाणार नाही थंड आणि पिणार नाही. आणि कंटिन्यू केलं 8 दिवस झालं कंटिन्यू दही खाल्लं. त्याच्यामुळे कंटिन्यू खाल्ल्यामुळे मला प्रॉब्लेम झाला. नाहीतर मध्ये मध्ये मिस करत असं खाल्लं असतं ना तर असं झालं नसतं. तर चला, आज संडे आहे आणि मी आज माझी सगळी घरातली कामं करणार आहे. म्हणजे आम्ही कालच ठरवलं होतं की आज एकाने वरच्या जाळ्या काढायच्या, एकाने खालचं साफ करायचं. असं जाळ्या वगैरे काढून झाल्या. आता मी बाकीचं माझं ना पटपट आवरायला घेणार आहे. कारण रुद्रचे पप्पा गेलेत मटण आणायला. त्यांचं म्हणणं आहे की सूप पी, म्हणजे थोडं बरं वाटेल. ऑप्शन नाही आहे आता, हॉस्पिटल बंद आहे. उद्याशिवाय मी दवाखान्यात पण नाही जाऊ शकत, संडे आहे त्याच्यामुळे. चला, मी लागते माझ्या कामाला. एकच सांगेन, कोणाचं काही ऐकू नका. जसं आहे ना तसं ठीक आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. कुपोषित थोडी आहे आपण, तब्येतच तशी आहे जन्मसिद्ध हक्क असतो त्या टाईपमध्ये. जन्मापासूनची तशी तब्येत आहे. असं असतं की बाबा आधी जाड होतो आणि आता बारीक झालं तर ते वेगळं आहे. असं आहे की पहिल्यापासूनच बारीक आहे तर मग ते नाही होत. आणि आता मी काही कुणाचं ऐकणार नाही. हे मला लास्टचा आणि शेवटचा धडा मिळाला आहे. आता मला इतकं बेकार दुखतं आहे, काय सांगूच नाही शकत. तर बऱ्याच दिवसापासून ना हे वालं माझं छोटं कपाट आहे ना, तर ते साफ करायचं होतं. कारण पहिलंच ते फाईट असल्यामुळे इतकी धूळ बसते ना त्याच्यावरती. आणि आतमध्ये कप्प्यांमधूनही बरीचशी धूळ होती. ती सगळी म्हटलं काढूयात. आणि जिथं ठेवलं होतं ना त्याच्या खाली तर म्हणजे एवढी धूळ साठली होती. धागे वगैरे. आता धाग्यांचं काम आहे म्हणजे माझ्या घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये धागे असतात, त्यात काही विषय नाही. पण ह्याच्यात ना माझं कमी आणि हे रुद्राचं जास्ती सामान भरलेलं असतं नेहमीच. म्हणजे काय काय कुठून कुठून गोळा करून आणतो म्हणे हा माझा प्रोजेक्ट आणि ते माझा अमुक तमुक. तर असं म्हणून तो असं ना भरपूर साठवून ठेवतो. आणि आज हेच मला साफ करून घ्यायचं होतं. बाकी हे पडदे वगैरे ना छान दिसत आहेत बरं का. मी फिल्टर वगैरे लावत नाही त्याच्यामुळे ओरिजिनल आहे ना त्याच्यापेक्षा थोडेसे डल दिसत आहेत. पण ओरिजिनल या पडद्यांचा कलर ना जास्ती फ्रेश आहे असं मला वाटते. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ना त्याच्यापेक्षा पण ओरिजिनलमध्ये जास्त छान आहे असं मला वाटते. बाकी तुम्ही बिनधास्त घेऊ शकता, जास्ती काही महाग नव्हते. फक्त एकच ह्याच्यामध्ये कमी आहे, त्या स्ट्रीप राहतात ना आपल्याला आता नसेल लावायचा पडदा तर गुंडाळून ठेवायला, तर तशा असायला पाहिजे होत्या. बाकी मग दुसरं काय नाही, सगळं ठीकच आहे. आणि तर जी मी क्लिनेसची मॅजिक इरेझर दाखवली होती ना त्याच्यात मला तर इतक्या बायांनी वेड्यात काढलं ना. म्हणजे खूप व्हायरल गेला तो, मिलियनच्या वर गेला व्हिडिओ. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की काय खोटं आहे, पैशासाठी काय पण करतात. तर मी तरी ना पैशासाठी नाही करत. मी आज बऱ्याच तुम्हाला सांगितलं आहे, त्याचा रिझल्ट येत असेल ना तरच मी ते दाखवते, नाहीतर मी दाखवतच नाही. आणि हा बघू शकता तुम्ही रिझल्ट. मी इथं लिहून तुम्हाला ते इरेज करूनसुद्धा दाखवलं. आणि तेच नाही, इरेजर म्हणजे त्याच्यासाठीच नाही आहे. सगळीकडे जसं आपण टी व्ही साफ करू शकतो, कपाट आहे किंवा कशावर बसलेली धूळ आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्याने इरेज करू शकतो. आणि खूप भारी आहे ती मॅजिक इरेजर. आणि त्यासोबत ना मला अजून एकाचं कोलॅबरेशन करायचं होतं. हे माझ्या हातातलं प्रोडक्ट.
मला वाटलं ते आता लोकं विसरून गेली की काय, पण नाही, त्यांचा परवा मेसेज आला की नाही, याचं तुमचं कोलॅबोरेशन करणं बाकी आहे. मग मी त्यांना सांगितलं की मला हे तुम्ही प्रोडक्ट पाठवले, पण माझं काही ठरलं नाही तुमच्यासोबत की मला चार्ज किती देणार आहे तुम्ही, त्याचे पैसे किती देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सॉरी बोलले आणि बोलले की हाँ वो एक साथ गलती से सभी जाएगा, इसलिए एक ही बॉक्स में सब प्रोडक्ट भेजे थे, तो इसका भी हम आपको पैसे देंगे, अभी व्हिडिओ बनाओ. मग त्याच्यानंतर मग मी इथं व्हिडिओ बनवायला घेतलेला. म्हणजे ट्रॉल्या वगैरे आता म्हटलं आहे सुट्टी तर साफ करूयात. आणि त्यात आज दिवसच नाही एवढा काय खास, त्याच्यामुळे बाहेर कुठे जायचाही प्लॅन नव्हता. उद्या रुद्राचा पेपर आहे आणि त्याचं काम होतं इथं की कपाट व्यवस्थित लावून ठेवायचे, त्याचं काम होतं. म्हणजे मी करत होती, तो म्हणला नाही मम्मा मलाच करायचं. मी त्याला म्हणलं कर. आणि अक्षरशः असलं व्यवस्थित ठेवतो की म्हणजे एक गोष्ट त्याच्यापुढे एक गोष्ट त्याच्यापुढे एक गोष्ट असलं व्यवस्थित ठेवतो की जवळजवळ मला वाटतं माझं सगळं साफसफाई आवरली तरी त्याचं तेच चालू होतं. आणि मी पण इथं बडबड करत होती रुद्राच्या पप्पासोबत. ते मला काय दाखवतो त्याचं ऑर्डरचं याचं त्याचं. कारण माझं असं चालू होतं की ज्या मी जे भीम जयंतीसाठी ज्या घेतल्यात ना मी साड्या पांढऱ्या, त्यातली एकही साडी माझी पेंडिंग राहू नये माझ्याकडे, माझ्याकडे लक्ष होतं. त्यामुळे आज मी त्यांना कंटिन्यू चॅटिंगला बसवलं होतं. एक पण साडी नाही राहिली पाहिजे ह्या हिशोबाने. कारण भीती वाटते ना, मग राहिली तर डायरेक्ट पुढच्या वर्षीपर्यंत कोण त्याला ठेवून घेणार. आणि जेवढी इन्व्हेस्ट केलं मग तेवढं पण नाही निघत. तू काय करतोय रे? काय आहे? तर रुद्रकडे आमच्या प्लेनचा खजाना आहे. आणि कोणती कोणती नावं सांग ना प्लेनची. खाली टाक ना प्लेन तुझे, टाक टाक तरी. तर किती प्लेन आहेत माहित आहे? हे बघा, नाव सांग, नाव प्रत्येक प्लेनचं. हे बघा, हे प्लेनचं नाव आहे सुपरफास्ट. तर आमच्या घरी प्लेनचा खजाना आहे. म्हणजे आम्ही करोडपती आहे, एवढे प्लेन आहेत आमच्या घरी. आम्ही प्रायव्हेट प्लेननी कुठे पण जाणार आहे ना. हे बघा, क्रॅश प्लेन खालीवर पण क्रॅश क्रॅश काटलं कसलं कसलं? अरे काय कागद गोळा करून ठेवले ते. तुझं बस झाला तर आज मी कचऱ्यात टाकणार त्याला. तर माझं ते कपाट आहे ना, ते पांढरं मी आज साफ केलं. तर त्याच्यामध्ये ना फुल त्याने आतमध्ये एवढे प्लेन गच्च भरलेले, मी आज काढलेत ते सगळे. आणि त्याला म्हटलं फेकून दे, तर त्याने ते कागदात भरून ठेवलेत. असं पलटी कर ना कागद, किती आहेत बघ की. अरे पण काय कामाचे आहेत का सांग मला. ते काय काम, जेव्हा उडवायचं तेव्हा तुला बनवून घेऊन उडवता येतंय ना, तुला बनवता तर येतात ना सगळ्या प्रकारचे. प्लीज असं करू नको. कागद का गोळा केले तू? बरं ठीक आहे बाबा, नाही फेकत. ठेव तिकडे गोळा करून. काय कचरा गोळा करून ठेवला नुसता. बापरे, एवढी सारी प्लेन. त्या प्लेनला तर एका सुद्धा त्या कागदाला प्लेन सारखा बरोबर आकार नाहीये. आणि हे कसलं तुझ्या हातात आहे, ते कसलं प्लेन आहे? हा, सोनिक. बाई याला नावं पण माहित आहे सगळ्या प्लेनची. बोल्ड, बर्ड प्लेन. हे भगवंता. तर माझा रुद्र जेवढा प्लेन मध्ये हुशार आहे ना, तेवढी मी नाहीये. म्हणजे मला ते कागदाचं काहीच बनवता येत नाही. म्हणजे मला अक्षरशः कागदाचं काहीच बनवता येत नाही ना. मला बोट बनवता येते ना, मला काही बनवता येत नाही ना. प्लेन बनवता येतं म्हणजे काहीच नाही. अवघड आहे. एवढी सारी प्लेनने साठवून ठेवलं. तर एक पिक्चर बघतोय आम्ही. संडे आहेच, म्हणजे काम करत करत चालू आहे, साफसफाई चालू आहे. साफसफाई करत करत फायटर जॅट. तर ह्याला एवढ्या प्लेनची नावं येतात ना, जे की मला माहीत सुद्धा नाही की इतकी प्लेन असतात जेवढ्याला नावं येतात. आम्ही दोघं नवरा बायको तर त्याचा असा अभ्यास घेत होतो जसं काय आमचा पोरगा उद्या बोर्डाच्या एक्झामला जाणार आहे. आणि पोराचा इथं स्वाग बघा, काय तर म्हणे मी जॉकेट घालून टापटीपमध्ये पडाई करणार. आता बघा त्याची ॲक्टिंग बघा फक्त पुढे. हे बघा, हां झाला, ऑल द बेस्ट. चला तयार झाला, हसतोय बघा कसा अजून. तर आणि अरे बापरे, हे काय आहे नवीन? अरे हे काय? तर
चला असू द्या. जर बसवलं एकदाचा अभ्यासाला आणि पेपर मग काय बघायचा आहे तुम्हाला कुठे आहे? मंदिराच्या आणि झाडाच्या मध्ये ते तिकडे पेपर गेलेला आहे त्याचा. अख्खं कपाट, अख्खं सगळी लाईन त्याची बुक्सची सगळं मी सगळीकडे चेक केलं. म्हटलं अरे मगाशी माझ्या हातात होता पेपर, आता मला सापडत का नाही आहे? सगळं चेक केलं आणि शेवटी मला खूप वेळानंतर सापडला. तो पण तिकडे, तोही मला व्हिडिओ एडिट करताना दिसला. अरे म्हटलं ते बघा तिकडे मागं पेपर आहे मंदिराच्या तिथे आणि तेव्हा मला तो दिसला. तशी ना आजकाल मुलांना एवढं शिकवावं नाही लागत, पण तरी पण थोडी रिव्हिजन तर घेतलीच पाहिजे, कारण प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाला आउट ऑफ मार्क मिळावेत. मार्क नाही मिळाली तरी चालेल, पण कमीत कमी ती गोष्ट त्याला यावी. आणि आपलं कसं शिकतात बघायचं आहे. मी अशी बसली आहे म्हणून तोही माझ्यासारखाच बसून अभ्यास करत होता. म्हणजे मी हे पण नव्हतं लक्ष दिलं, माझं लक्ष त्याच गोष्टीकडे होतं की नाही त्याला हे आलं पाहिजे. ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट करत होती ना, तेव्हा मला समजलं की हा असा बसला होता जसं मी बसली होती तशी. आणि मी तर त्याला सांगत होती असं कर तसं कर. बाकी तुमच्या इकडे आता हेच सुरू असेल. 10 एप्रिलपर्यंत लास्ट पेपर आहे, 10 एप्रिल. आणि आता हे 5-6 दिवस हे रोज असाच कुटाणा राहणार आहे की रोज हेच अभ्यास, रोज तेच करत राहायचं आहे आता फक्त. तर आता वाजलेत बघा 11:15 आणि मी अजूनही झोपली नाही, कारण माझं इतकं वेदना निघतात ना कानातून, म्हणून मी काहीतरी काम करत बसली. आणि तसं मला एक ड्रेस डिझाईन करायचा होता. माझा आवाज खूप जास्त हळू येतो, मला जोरात बोलू वाटत नाही आहे. तर मी आज सेलमध्ये ना तुम्हाला एक राधा सिल्क मटेरियलची साडी दाखवली होती लाईव्हला, बरं का, लाईव्हलाच म्हणते सॉरी, शॉर्टला. मिशोची आहे. सेम साडी माझ्याकडे सेलिंगला पण आहे बरं का, खरं सांगते. माझा रेट आहे 899 फ्री शिपिंग. फरक इतकाच आहे या साडीमध्ये. तिच्यावर ते मिरर आहेत मध्ये आणि ही साडी प्लेन आहे. बाकी फॅब्रिक सेम वाटतंय, कलर हे टस्सल्स पण सेम आहेत आणि फक्त उंचीला थोडासा फरक आहे, कारण ही साडी ना उंचीला इथपर्यंत येते. म्हणजे ही साडी कसं खूप खाली सोडावी लागते, नेसलं ना फुटते. त्याच्यामुळे असं इतकी जरी आपल्याला मिऱ्यामध्ये गेलं ना, म्हणजे इतकुसंच मिऱ्यामध्ये जायला हा इतकुसा पार्ट राहतोय असा. ठीक आहे, नॉर्मल आपल्या सिल्कच्या साड्या असतात ना, थोडंसं जरी असं मिऱ्यात गेलं तरी खाली स्ट्रेट असतं. ही साडी तशी नाही, खालून फुगते साडी, म्हणजे वरती येते, जसं आपण नेसू ना तशी वरती येते. साडी एक नंबर आहे. आता या साडीचा मिशोचा रेट आहे 600 रुपये. माझ्याकडचा रेट 899 रुपये. म्हणजे 600, 700, 800, 900, जवळजवळ ना 300 रुपयाचा फरक आहे. त्यामुळे बिंदास्त तुम्ही ही घेऊ शकता साडी, काहीच हरकत नाही घ्यायला. आणि खरं सांगू जर इतका रेटही नसेल जेवढा माझ्याकडे महाग आहे, पण आपल्याला समोरून कशी भेटते त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि काही मैत्रिणी अशा आहेत ज्यांना विचारलं ना का अरे ही साडी तुझ्याकडे स्वस्त आहे, मग तुझ्याकडचा वेंडरचा नंबर द्या. डायरेक्ट 10,000 मागतायत वेंडरचा नंबर द्यायला. आणि मला रोज कमेंट येतात तुमच्या की कुठून करते साड्या, कुठून घेते, आम्हाला पण सांग. माझ्याकडे सुरतचे आहेत 1-2, पण ते वेंडर नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला नंबर देता नाही आहे, कारण ते वेंडर नाही आहेत. तुम्हाला एक सांगायची गोष्ट झाली ना, काही ज्या साड्या आहेत ना पैठणच्या वगैरे, त्या मी व्हिडिओसाठी म्हणजे लाईव्हसाठी ते लोक मला पाठवतात. मी फक्त लाईव्ह घेते त्यांच्या साड्यांचा, कशा आहेत काय एवढं डिटेलमध्ये सांगते. मला आवडल्या तर मी त्याची सेलिंग करते, असं आहे. आणि एक आहे माझ्याकडे कलांजलीचा, नॉर्मल सेमी कलांजलीचा वगैरे, तर ते मला त्यांच्या साड्या बऱ्या वाटतात, ठीक वाटतात. तर त्यांचा नंबर मी देऊ शकते, पण रिस्क तुम्ही घ्यायची आहे. कारण मी काही कॅटलॉग मी तुम्हाला सांगते माझ्याकडे पडून आहेत, ज्याचा कपडा वगैरे खराब निघाला आहे, त्याच्यामुळे मी ती सेलच नाही करू शकत. असंही होतं, अगदी फुकट पण कुणी तिला घेणार नाही, इतकं खराब कधी कधी येते. त्याच्यामुळे तुम्ही एकदा येऊन सुरतला चांगलं, मला इतकं काटे टोचतायत ना तरी बोलते, चांगलं एखादं बघा. म्हणजे कसं ना थोडंसं स्वस्तात आणि चांगलं भेटेल. तर मला इतकं कान दुखतोय, मी आता बोलू नाही शकत. एवढंच सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही मला रोज कमेंट करता की नंबर दे वेंडरचा. माझ्याकडे महाराष्ट्रातले वेंडर नाही आहेत, म्हणजे येवल्याचा नाही आहे. म्हणजे जी आपली 3000 वाली ओरिजिनल कलांजरी राहते ती मला पाहिजे. आणि मला एक गडवाळचा वेंडर पाहिजे, 2 पाहिजेत. म्हणजे आता मी गडवाळ घेते ना, ती मलाही वाटते थोडंसं मला 100-1 रुपयाने जास्त महाग भेटते. त्या मानाने माझा 899 रेट आहे, पण ठीक आहे. कारण ना काही बायका यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, ती बघा आईसाहेब वस्त्र असं काहीतरी आहे बघा त्यांचं पेज, तर त्यांचं तर ना डायरेक्ट 1150-1200 खरं गडवाळचा रेट लावला आहे. ती की एवढी महाग साडी नाही आहे. त्यांनाही कदाचित वेंडर चांगला नसेल मिळाला. वेंडर मिळण्यावरती सगळं आहे, कारण वेंडर जिथे चांगला भेटेल, स्वस्त देणारा भेटेल, तरच तुमचा फायदा, नाही तर तोटाच तोटा आहे. मला ठीक आहे, मला गडवाळचं थोडं
परवडतंय, पण थोडं नाही परवडत. मला अजून चांगला वेंडर पाहिजे गडवाळाचा, म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीला जे की करते, म्हणजे मी जिच्याकडून आत्ता सध्या गडवाळाचा माल घेते ना तिच्याकडून. आता ती इतक्या दिवसाची माझी ओळख आहे तिच्याचे, जवळजवळ 7-8-9 महिने झाले, पण तरीही ती मला वेंडरचा नंबर द्यायला तयार नाही. मी तिला पैसे द्यायला तयार आहे, हरकत नाही आपल्याला. काय 5-6 हजार रुपये द्यायचे, 6,000 मागत होती ती एका वेंडरच्यासाठी. पैसे द्यायलाही हरकत नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे गरज आहे का खरंच पैसे द्यायची? म्हणजे तुम्ही एकदा पैसे घ्याल, एकदाच पैसे घ्याल ना, परत सारखं थोडीच आहे तेव्हा. तर हे चांगलं नाही आहे, कारण मी सुद्धा ना कितीतरी जणांना असं म्हणजे माझ्याकडे नाहीच आहेत वेंडर, तुम्हाला खरं मनापासून सांगते. ज्या मला सारखं म्हणतात ना मला साड्या सेल करायच्या आहेत, चांगला नंबर दे. सुरतचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगू शकते की हे शॉप चांगलं आहे, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. आता बघा सगळीकडे फेमस आहे अजमेरा फॅशन. अजमेरा फॅशनची क्वालिटी तुम्ही ऑनलाईन बघताय, पण ऑनलाईन बिलकुल घेऊ नका. इथे या, हात लावा, घ्या, तुमचा माल बाजूला काढा, तो माल ट्रान्सपरंटच्या ह्याच्यामध्ये टाकून द्या आणि तुम्ही घरी जावा. तो माल तुम्हाला मागणं 3-4 दिवसांनी घरपोच येतो, त्यामुळे हरकत नाही. बाकी ही साडी ना मिशोची एक नंबर आहे, क्वालिटी बिनधास्त घेऊ शकता. मला ही साडी मिशोने व्हिडिओसाठीच पाठवलेली आहे खास, नाहीतर आता मी साड्या नाही दाखवत शक्यतो मिशोच्या, तुम्ही जर बघितलं असेल. कारण ना काही साड्या म्हणजे माझ्याकडे शक्यतो पैठणीचे ड्रेस असतात आणि मिशोच्या साड्यांना पैठणीच्या मिशोला 1600-1700 असाच पैठण्यांचा रेट आहे, जो की नाही परवडत. त्या मानाने मग त्या पैठणीच्या ज्या साड्या आहेत ना तर त्या सुरतवरून घेऊन ड्रेस शिवणं मला ते चांगलं परवडते. बाकी गोंडेसाठी तरी साडी फेमस आहे आणि जबरदस्त गोंडे आहेत. बिनधास्त घ्या, काहीच हरकत नाही घ्यायला. एक नंबर साडी आहे. कलर याच्यामध्ये डिगबर आहे, तुम्ही कोणताही घेतला तर चालेल. तर चला आता फायनली ना मी जर झोपायला इच्छा नाही आहे. मला ना आतमध्ये असं बोलताना सुद्धा मला अक्षरशः टोचतं, इतकं दुखत आहे. तर उद्या जायला आता दवाखान्यात जे आहे तुम्हाला सांगेन काय नेमकं कशामुळे होतं आहे, ते डॉक्टर सांगितलं तर सांगेन. पण उद्या काही करून दवाखान्यात मी जाणार आहे. मला असं झालं कधी एकदाची सकाळ होते, झोपच लागत नाही, झोपलं तर तसंच होतं. आज दुपारी झोपलेलं म्हणून मी आज लेट झोपले, नाही तर एवढ्या 12 वाजेपर्यंत नाही. आणि एक ड्रेसही डिझाईन करायचा आहे, याचा 14 एप्रिलचा आहे. त्या आपल्या रेग्युलर कस्टमर आहे, त्यामुळे त्यांना नाही पण म्हणता येणार नाही. तर अर्धा केला डिझाईन, अर्धा मी आता उद्या करते. तुम्हाला फायनल लुक उद्याच दाखवेन. बाकी हे फॅब्रिकसुद्धा मिशोचं आहे आणि ह्याला भरपूरदा धुतलं आहे, बिलकुल याचा कलर वगैरे काही गेला नाही. त्यामुळं ह्या कपड्याची लिंक मी हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. बाकी चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या सर्दीसाठी तुमच्याकडे काही पण उपाय असेल नाही इन्फेक्शनसाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी हळदीचा काढा पिले, अद्रकचं हे पिले, नंतर चहा अद्रकवाला पिले 2-3 वेळा. आज मी गरमी एवढी असून 3 वेळा चहा पिले, नरडं गरम राहावं म्हणून. दिवसभर गरम पाणी पिले, तरी अजून तरी मला काहीच फरक नाही. आता सकाळपर्यंत जरी फरक पडला तर मी दवाखान्यात जाणारच आहे, कारण मला डॉक्टरला विचारायचं आहे की मला हे नेमकं कशामुळे होते. कारण विचारलंच पाहिजे, हे चांगलं नाही आहे. भीती वाटते मला असं काहीतरी व्हायला लागलं की एक वेळ ते थंडी ताप आलेला ठीक आहे, पण हे असलं काहीतरी नको असं वाटतं मला. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.